नमस्कार मित्रांनो, शिंदेच्या आमदाराला भाजपकडून थेट ऑफर. शिवसेना एकनाथ शिंदे गटाला धक्का देण्यासाठी भाजपची मोठी रणनीती. राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चाहूल लागली आहे. शिवसेना शिंदे गटासाठी धक्कादायक ठरू शकणारी परिस्थिती निर्माण झाली असून एका आमदाराच्या हालचालीमुळे चर्चांना उधाण आलाय आणि तेच आपण सविस्तर बघूया. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. भाजपकडून थेट शिंदे गटातील एका बड्या नेत्यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याची चर्चा रंगली असून त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. कोरेगाव शहरात नुकताच झालेल्या एका कार्यक्रमाने या चर्चांना अधिक बळ मिळाले. पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेना संपर्क कार्यालय आणि 3 शाखांचे उद्घाटन करण्यात आलं. मात्र या महत्वाच्या कार्यक्रमाला आमदार महेश शिंदे गैरहजर राहिल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एवढंच नव्हे तर कार्यक्रमाच्या बॅनरवरून त्यांचा फोटो गायब असल्याचं दिसून आलं, ज्यामुळे राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झाली आहे. या अनुपस्थितीबाबत विचारले असता महेश शिंदे यांनी वेगळेच स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की त्यांच्या आधीच अनेक कार्यक्रम ठरले होते. एका दिवसात सुमारे 68 कार्यक्रम होते. त्यात 42 लग्न सोहळे समावेश होते. त्यामुळे मी त्या कार्यक्रमाला उपस्थितीत राहू शकलो नाहीत, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. तसेच फोटो वगळण्याबाबत त्यांनी फारसे महत्त्व देण्यास नकार दिले. यावेळी त्यांनी राजकारणातील वास्तवावर भाषण करत सांगितले की कोणीही कायमस्वरूपी पद घेऊन आलेलं नसतं. मी माझं काम प्रामाणिकपणे करत आहोत आणि उर्वरित काळात विकासावर लक्ष केंद्रित करणार आहोत. त्यांनी हेही नमूद केलं की कार्यक्रमात उपस्थित असलेले काही लोक पूर्वी त्यांच्या विरोधात काम करत होते, त्यामुळे अशा गोष्टीकडे ते गांभीर्याने पाहत नाहीत. दरम्यान या सगळ्या घडामोडीमध्ये भाजपकडून महेश शिंदे यांना पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे नेते जयकुमार गोरे यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. महेश शिंदे आमच्या विचारसरणीचे आहेत. त्यांना काही अडचण वाटत असेल तर त्यांनी भाजपमध्ये यावं. आम्ही त्यांचं स्वागत करू, असे त्यांनी सांगितले. सातारा जिल्ह्यात त्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचंही त्यांनी नमूद केलं. या पार्श्वभूमीवर आता महेश शिंदे पुढे कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. जर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर शिंदे गटासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात आणखी मोठे बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.